अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होत असतो. हा अनुभव आपल्याला नेहमी येईल जेव्हा स्वामी समर्थांची शक्ती आपल्या सोबत असेल. शुद्ध अंतकरण ठेवून जर स्वामी महाराजांचे नाव घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव आपल्याला येईलच आणि आपलं अंतकरण शुद्ध बनेल. प्राण गेला तरीही दुसऱ्या मुक्या प्राण्याची हिंसा करू नका, कारण त्यांच्यातही एक प्राण वसलेला आहे. जेव्हा आपण दुसऱ्या जीवाची हिंसा करतो तेव्हा आपल्या पदरात फक्त पापच पडत असतं आणि आपण जेवढ्या पापाच्या जवळ जाऊ तेवढं आपण देवाच्या आशीर्वादांपासून लांब राहू. म्हणून आपल्याला पाप करायचं नाही तर पुण्य करायचं आहे. म्हणून बाळांनो, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपल्याला माहिती आहे की देवाच्या नावात किती ताकद आहे. जेव्हा आपण फक्त म्हणतो ना श्री स्वामी समर्थ, तेव्हा आपल्या मनाला एक शांतता लाभते, तेव्हा आपल्या मनाला एक ऊर्जा मिळते आणि आपलं मन प्रफुल्लित होत असतं. म्हणून देवाच्या नावात जर एवढी शक्ती आहे तर प्रत्यक्ष देव जेव्हा आपल्याला दर्शन देतील तेव्हा काय होईल याचा विचार करा. आपल्याला माहीत आहे की आपल्या मनात जर भाव असेल तर भक्तांना घाबरण्याची गरज नसते. म्हणून बाळांनो, मनामध्ये भाव ठेवा. आपली इच्छा पूर्ण होणारच आहे हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सर्व काही सोपवून द्या. कर्म करत राहा, फळ मिळणारच आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्याला फक्त आपलं कर्म करत राहायचं आहे, फळाची अपेक्षा अजिबात धरायची नाही. आपलं ते कामच आहे आपलं कर्म करत राहणं आणि आपल्याला फळ देणं ही भगवंताची जबाबदारी आहे. म्हणून आपण सर्व काही भगवंतावर सोपवून द्या. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहिलं निराधार. ब्रह्मांड नायक भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळाल्या पाहिजेत. श्री स्वामी समर्थ. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जगाची फिकीर तू करू नकोस, जगासाठी मी समर्थ आहे. तू फक्त तुझं मन शांत ठेवून तुझ्या कुटुंबाचा आधार बन. तुला दुसरं जीवनात काही करायची गरज नाही. मनात श्रद्धा, प्रेम आणि विश्वास असेल तर तू तुझ्या प्रेमाने जग जिंकू शकतोस. मी सर्वत्र आहे, मी चराचर व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गगनापुरात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तू कर मत फिक्र, जो हुआ है और जो होना है वो होकर रहेगा. तू ज़्यादा चिंता मत कर, तू सिर्फ अपना कर्म कर. स्वामी म्हणतात की तू जास्त विचार करत रडत बसू नकोस, तू फक्त तुझं कर्म करत राहा. तुला जे द्यायचं ते मी देणारच आहे. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. बाळा, देवाचं सांगणं समजून घे. देव सांगताय त्या विचारांचा आत्मसात कर. जर तुझा खरोखर देवावर विश्वास असेल ना तर आजचा हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत बघशील आणि जर तुझा विश्वास नसेल तर आत्ताच हा व्हिडिओ सोडून गेला तरीही चालेल. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप कर. संकटे तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. म्हणून संकटे जरी आली तरी घाबरू नका. तुमच्यातील जिद्द दाखवा, तुमच्यातील शक्ती दाखवा, देवावरील विश्वास दाखवा. देवाला हे कधीच सांगू नका की तुमची संकटे किती मोठी आहेत. तुमच्या संकटांना सांगा की माझे देव किती मोठे आहेत. आपल्या जीवनाच्या ज्या स्वरूपाला आकार मिळतो तो आकार भगवंतच देत असतात. म्हणून कष्ट करा, सुख आपोआप मिळेल. मीपणा जर तुम्ही सोडला तर तुम्ही मोठे व्हाल
पण गर्व करत राहिलात, अहंकार करत राहिलात, मीपणा करत राहिलात तर जीवनात तुम्ही काहीच मिळवू शकणार नाही. जीवनात जर कधी दुःख आलं तर आपलं दुःख आणि वेदना जगाला सांगत बसू नका. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये तुमच्या वेदनांसाठी औषध नाही, परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ मात्र नक्की आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तुमचं दुःख सांगण्या अगोदर विचार करा की हा आपलं दुःख खरोखर जाणतो का. जर जाणत असेल तरच सांगा. जर तो तुमचं दुःख दुसऱ्याला जाऊन सांगणार असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सुख इतकेच भेटले पाहिजे जेणेकरून अहंकार येता कामा नये, आणि दुःखही इतकंच भेटलं पाहिजे की देवावरील आस्था उडाली नाही पाहिजे. म्हणून प्रत्येक सुखाला आणि दुःखाला योग्य समय आहे, योग्य वेळ आहे. त्या वेळेमध्ये ते दुःख येणार आहे आणि ते दुःख संपल्यानंतर सुख येणार आहे. म्हणून सर्व काही पूर्वनियोजित आहे. तुम्ही फक्त एक निमित्त मात्र आहात. तुम्ही एक पात्र आहात आणि ते कार्य तुम्ही करत आहात. म्हणून कार्य थांबवायचं नाही. कोण नाव ठेवतंय, कोण तुमच्या मागे बोलतंय हे बघून आपलं कर्म थांबवायचं नसतं. आपलं चांगलं काम आपण करत राहायचं असतं. श्री स्वामी समर्थ स्वामी हेच सांगतात की बाळांनो, तुम्ही जीवनात मोठे व्हा, परंतु कोणाचं वाईट करून मोठे होऊ नका, तर कोणाचं तरी चांगलं करून मोठे व्हा. तुम्ही जीवनात स्वतः किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. बाळांनो, तुम्हाला यावरून हे लक्षात आलं असेल की जिथे आपण काहीतरी चांगलं काम करतो त्यांचे जे 4 आशीर्वाद आपल्याला मिळतात ते खूप मोलाचे असतात. गोरगरिबांना केलेले दान आणि स्वामींची केलेली भक्ती कधीच वाया जाणार नाही. तुम्ही जी सेवा करता, जी भक्ती करता, त्याचं फळ तुम्हाला एक दिवस एवढं भरभरून मिळेल की तुम्ही ते मोजू शकणार नाही. उदास होऊ नकोस, चिंता करू नकोस, ढसाढसा रडू नकोस, कारण तुला सांभाळण्यासाठी स्वामी स्वतः आहेत. जरी प्रत्येकाने तुझ्याकडे पाठ फिरवली असली, जरी प्रत्येकाने तुला नाकारलं असलं, तरी स्वामी तुला कधीच नाकारू शकत नाही. कारण बाळा, स्वामी हे तुझ्यासाठी तुझेच देव आहे, तुझे पालक आहेत. त्यांनी जर तुला जन्म दिलाय तर तुला सांभाळणारे पृथ्वीवरील लोक कोण? ज्यांनी तुला या पृथ्वीवर पाठवलं आहे ते तुला सांभाळणार आहे. तुला कोणाचीच गरज नाही, तुला फक्त भगवंताची गरज आहे. म्हणून ज्यांनी तुला नाकारलं, ज्यांनी तुला वाईट काळात सोडून दिलं, अशांकडे पुन्हा बघू नकोस. तू तुझं कर्म फक्त करत राहा, तुझ्या वाटेने चालत राहा. फक्त कोणाला त्रास होईल, कोणाला दुःख होईल असं कधीच वागू नकोस. तुला ज्यांनी दुःख दिलं त्यांच्याकडे देव बघून घेतील. तू फक्त कोणाला दुःख देऊ नकोस, तू कोणाला फसवू नकोस. देव तुझी कधीच फसवणूक होऊ देणार नाही. बाळा, लक्षात घे, मी पुन्हा एकदा तुला सांगतोय की तू जसं इतरांसोबत वागशील ना, देव तसेच तुझ्यासोबत वागतील. म्हणून जर तू कोणाला प्रेम दिलं तर देव तुलाही प्रेम देतील. जर तू कोणाशी चांगलं वागलात तर देवही तुझ्याशी चांगलं वागतील. जर बाळा तुला वाटत असेल की कोणी तुझं नाही, तर नसू दे. या पृथ्वीवर जरी कोणी तुझं नसलं तर भगवंत तर आहे ना. भगवंतापेक्षा जास्त प्रेम करणारं तुला कोणीच भेटणार नाही. भगवंत कधीच तुझ्या पदरात निराशा पाडणार नाही. भगवंत कधीच तुझ्या अपेक्षा भंग करणार नाही. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. म्हणून भगवंतावर मनापासून विश्वास ठेव. जे इतर लोक तुझ्यासाठी करू शकत नाही ते साक्षात परमेश्वर तुझ्यासाठी करतील. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुला जर मनापासून खरोखर आवडला असेल तरच आपल्या या सुंदर व्हिडिओला लाईक कर. आणि असेच सुंदर व्हिडिओ जर रोज तुला बघायला आवडणार असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.